बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। आपल्याला सक्षम करणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 3 भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या 3 लाडक्या भावांनी केला। म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते। आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो वितरित करण्यात आला आणि आज या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण 5.25 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे। लाडक्या बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फायनली त्यांचा हप्ता वितरण आहे तो सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की 26 तारखेला सांगण्यात आली होती, परंतु 26 तारखेला पैसे हे जमा झालेले नसल्यामुळे आता जे पैसे आहेत ते आजपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्याची वितरणाची जी प्रोसेस आहे ती सुरुवात झालेली आहे आणि याबद्दलची बातमी स्वतः आदित्य तटकरे यांनी सांगितली आहे। यासाठी वचनपत्रीचा जो सोहळा होता ज्यामध्ये पैशांचं जे वाटप होते ते करण्यात आलेले आहे। यामधून आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेली आहे। राहिला प्रश्न तुमचा केवायसीचा, ज्या बहिणी केवायसी केलेला आहे, ज्या पात्र ठरलेला आहे त्या बहिणींना 2 हप्ते मिळत आहे आणि ज्यांनी केवायसी केले नाही आहे त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा दिला जात आहे। पात्र ठरल्यानंतर त्यांना डिसेंबर महिन्यात सुद्धा हप्ता वितरित होणार आहे। सोबत आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाचा हप्ता मिळत आहे आणि नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून 2100 रुपयाची रक्कम सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। त्याचा देखील निर्णय आता झालेला आहे। पुढल्या वर्षापासून नवीन वर्षापासून त्याची सुरुवात आता होणार आहे। सध्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाची रक्कम मिळत असताना प्रत्येक लाडकी बहिणी आता खुश आहे।